नमस्कार मंडळी, सकाळच्या बरी आलो स्टँडवरती आपली वर्दी घालून. तर आपण चाललो आता सातारला. शंभू पण होता आपल्यावर. मग काय आपल्या लालपरीच्या थाटात आगमन झालं. शिवम शेटवर मागच्या सीटवर बसलो. गडी एवढा भिवून कुणाबरोबर बोलत होता ते कळत नव्हतं. कमेंट करून सांगा बरं का, तुम्हाला काय वाटतंय कुणावर बोलतोय हो. तिथं आम्ही डायरेक्ट पोहोचलो सातारच्या स्टँडवर येऊन म्हणलं लय फिराय नको, आपला धंदा पाणी बघूया. मग आम्ही सेमेस्टरवरती आलो. शिवम्यानं म्हणलं चल इथूच का क्लासला, लगेच गडी म्हणला चल. मग आम्ही चलो करून डायरेक्ट चाललो. जाताना गाड्याने इतकी बेकार स्कीम दिली ना, मागच्या माग कुठं काय जरा ती कळलंच नाही. म्हणलं वा बेटे, म्हणलं वा. मी डायरेक्ट पोहोचलो आमच्या क्लासवर आल्यावर पण असली खतरनाक फिलिंग येते ना, डायरेक्ट वाघाच्या गुहेत घालायला तर वाटतं बरं का. मग काय क्लासमध्ये 2 तास बसलो. 2 तास एवढा अभ्यास केला, लेक्चर पूर्ण अटेंड केलं, पार डोकं माझं हँग होऊन गेलं. मग काय मी चलो डायरेक्ट स्टँडवर आता मला कोण भेटला असेल तर सांगतो तुम्हाला, आपल्या सातारचा टॉपचा विषय काय म्हणतोय ती बघा. आपला मित्र आपल्याला भेटला डीसी कॉलेजात, त्यांनी आता ब्लॉगर आपण ब्लॉग करतो भाऊ, लय भारी करतो. आता त्याचे विषय बघितले, अकाउंट जाऊ फॉलो करा. आता आपल्याला सपोर्ट केला, ह्याला पण सपोर्ट करा. आता सातारचा टॉपचा विषय म्हणलाय फॉलो करून घ्या, तर फॉलो लवकर करून घ्या. तिथं मी डायरेक्ट आलो सेमिस्टर वरती आले आपल्या गडी दिसलं बरं का. ह्याला मला म्हणतोय गडी कुठं गायब झाला. त्याला म्हणलं एका ठोक्यातच पाणी पाहिजे, मला स्कीम देऊ म्हणलं. कार्यकर्ता गेला आणि मलाच म्हणतोय कुठं गायब झाला. मग काय आम्ही डायरेक्ट गेलो, चाललोच होतो. तर आम्हाला दिसलं जयड्या पण आलतो कॉलेजवरनं. आम्ही डायरेक्ट गेलो अक्षय ह्याच्या दुकानावर, तिथं माझ्या इंस्टाग्रामचा स्कॅनर लावायचा होता. आता तुम्ही म्हणताल की दुसऱ्याच्या दुकानात होता इंस्टाग्रामचा स्कॅनर लावतोय, गडी काय येडाबिडा झाला काय. तर तुम्हाला ही जर काय ह्याचं कारण जर तुम्हाला कळायचं असेल तर माझी मागची व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल तुम्ही माझा स्कॅनर का लावलाय. तिथं आम्ही चाललो घरी जायच्या अगोदर आमची लालपरी लागलेलीच होती. मग काय इष्टीत बसलो आणि फुल बॉडी मशीन घेत आम्ही घरी चाललेलो. तेवढ्यात मला माझं लक एवढं उजालं की मला गावलं 10 करोड, सॉरी 10 रुपये बरं का. मग काय 10 रुपये गावलं. म्हणलं आज मजे भाऊ, आनंद डायरेक्ट गगनात. माझा आनंद जेवढा नसतो तेवढा ओम्याचा आनंद आमच्या गगनात गेलता बरं का. घडी चेकायला डायरेक्ट. तिथनं आम्ही डायरेक्ट घरी पोहोचलो. घरी चाललो होतो तेवढं आपल्याला आपला राहुल्या दिसला. गडी व्हिडिओ त्याला एवढा लाजला की नाही, डायरेक्ट भिंतीच्या मागे जाऊन लपला. गडी म्हणला असेल काय नक्की करते काय कळ ना. तिथनं मी डायरेक्ट घरी गेलो. घरी येऊन ना सगळ्यात पहिला करायची होती माझी पेट पूजा. म्हणलं काय बनवले, आला का घरगडी भाजी. म्हणलं हे आपल्या तत्वात बसत नाही. मग काय मी डायरेक्ट गेलो आणि बॅगेत आपल्याला राहिले सगळं चिल्लर आपल्याला भेटलं 10 करोड, म्हणजे 10 रुपये पण काढलं. आणि आपलं उन्हात तानाचं डायरेक्ट चाललो मी दुकानात. ऊन पण आज असलं पडलं ना भाऊ, लय बेकार ऊन पडलं बरं का आमच्या गावात. दुकानात गेलो मी घेतले 5 मिनिटात बनणारी मॅगी, टुरटुरे आणि का 2-3 चॉकलेट बरं का. घरी येऊन आहे ना 5 मिनिटात बनणारी मॅगी एकाच मिनिटात बनवली. लगेच दणकून पण घेतली मॅगी खाल्ली, आपली वरती आलो. आता म्हणलं नक्की आज चाललंय काय. इकडं पाऊस आणि इकडं ऊन. म्हणलं आजचा दिवस नक्की काय विषय काय कळना. म्हणलं मला 10 रुपये काय भेटतात, उन्हात पाऊस काय भेटतोय. आजचा विषय म्हणलं जरा वेगळा आहे बरं का. मग काय मी बाहेर आलो डायरेक्ट चाललो आपल्या शाळेमध्ये आपले सगळे कार्यकर्ते बसलेलं फोनमध्ये सगळं व्यस्त होतं बरं का. त्यात ह्या ओम्याला काय फोटोचा नाद लागला ते काय कळना गड्या. कोणाचा पण फोटो काढत बसलाय. कार्तिकचा फोटो काढला, एवढा खतरनाक फोटो काढला ना भाऊ, खतरनाक फोटो काढला. त्याला म्हणलं तो क्वालिटीमध्ये एडिट करून लगेच दाखवा आपल्या पब्लिकला. मग काय कडे लगेच एडिट केला, कसं झालाय